हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. सध्या मी माझ्या जन्मगावी सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलो आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या ठिकाणी उभा आहे. हे एक शेत सांगवी येथील नायकाचे आहे. त्यांचं नाव आहे हरिचंद भोपाजी राठोड आणि त्यांनी एक विशेष काम हे केलं की समाजासाठी समाज मंदिर आणि आराध्य दैवत बंजारा समाजाचे सेवालाल महाराज जगदंबा माता यांच्यासाठी 40 बाय 40 या आकाराची जमीन दिली. त्या ठिकाणी मंदिर बनवलेलं आहे. मागे समोर समाज मंदिर आहे आणि त्यांच्या शेतामध्ये कपासीचं पीक आहे. कपासी येईल आता. भरपूर प्रमाणामध्ये स्थिती चांगली आहे. पीक मोठं झालेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये लोकांना राहायला जागा कमी पडत आहे. परंतु भोपाजी राठोड यांचे चिरंजीव माननीय हरिचंद राठोड आणि त्यांची आई चंदलीबाई भोपाजी राठोड यांनी जमीन दान दिली. खरोखरच यांचं अभिनंदन करायला पाहिजे. समाजातील इतर लोकांनी आदर्श घ्यायला पाहिजे. अजून बरीचशी माहिती मी त्यांना विचारणार आहे आणि ते उत्तर देतील. सभामंडपामध्ये आलो मी सध्या. या ठिकाणी बसण्यासाठी बेंचेस ठेवलेले आहे. संजूभाऊ राठोड यांच्यातर्फे मृद व जलसंधारण मंत्री, पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा त्यांनी दिले आहे इथे बसण्यासाठी. आणखी नूतनीकरणाची आवश्यकता आहे. सुशोभित करावं लागेल. जगदंबा मातेचं मंदिर आहे. इकडं सेवालाल महाराज बंजारा समाजाचे आराध्य दैवत. वसंतरावजी नाईक. हे सेवालाल महाराजाची प्रतिमा बाहेर लावलेली आहे. नमस्कार नाईक साहेब. नमस्कार. मी आज आलो तुमच्या शेतामध्ये, मंदिरामध्ये आणि सभागृहामध्ये. मला फार बरं वाटलं, कारण की हे माझं गाव आहे आणि मला नेहमी असं वाटायचं की तुमची भेट घ्यावी, कारण की आजच्या काळामध्ये दान करणाऱ्या लोकांची कमी आहे. तुम्ही मोक्याची जागा समाजकार्यासाठी दिली, आपल्या शेतामधील जागा दिली, त्याबद्दल सगळ्यांतर्फे मी आपलं अभिनंदन करतो. आता मला थोडीशी माहिती पाहिजे. आपलं नाव काय आहे पूर्ण? माझं नाव हरिचंद भोपाजी राठोड. बरं. आणि वय किती आहे तुमचं? वय 72. 72 आहे का? हो. बरं. नोकरी किती वर्षापर्यंत केली तुम्ही? 28 वर्षापर्यंत. अच्छा, 28 वर्षापर्यंत का? बाजूची जी शेती आहे ती किती एकर आहे? बाकीची जे जमीन आहे हां, ते 58 आर आहे. 58 आर म्हणजे जवळपास 1.5 एकर. म्हणजे साध्या सिंपल भाषेमध्ये सगळ्यांना समजते. 1.5 एकर जमीन. ही जमीन समाजकार्यासाठी द्यावी हा विचार कसा आला तुमच्या डोक्यात? समाजकार्य काहीतरी करत जा बा आपण. अच्छा अच्छा अच्छा. समाजामध्ये काहीतरी आपलं नाव निघालं पाहिजे पुढे मेल्यानंतर. हो का? हो, म्हणून ते समाजकार्य केलं. एवढं देवासाठी लोक येतील, दर्शन घेतील इथं समाजासाठी. कुलदेवताची. हो. अच्छा अच्छा अच्छा, बढिया. कारण की तुमचे वडील सुद्धा दानशूर होते. हो. आम्ही त्यांना नेहमी नाना म्हणत होतो. हो. ते शेतामध्ये यायचे,
समाजामध्ये फिरायचे, कोणाच्या ज्या समस्या असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करायचे. त्यावेळेस निंबाजी नाईकही होते. हो हां, ते पण नाईक असायचे, तुमचे बाबा पण असायचे आणि तीच परंपरा तुमच्यापर्यंत आली. तुम्ही नाईक बनले याला किती वर्ष झाले? म्हणजे आपण आवश्यक झालं मला. हो का? 60-70. म्हणजे सुरुवातीपासूनच हो हे असं म्हणत आहे की वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ही जबाबदारी यांच्याकडे आली आणि ही जबाबदारी निःशुल्क आहे. याचा काही पेमेंट मिळतो का, पगार मिळतो का तुम्हाला? काही नाही मिळत. काही नाही मिळत. ही एक समाजसेवा आहे आपल्या समाजासाठी. बंजारा समाज हा भटक्या समाज आहे. दऱ्याखोऱ्यातून गावामध्ये आला, स्थिर झाला. मोठा आमचे पूर्वज होते. त्याच्यानंतर सेवालाल महाराज आले. सेवालाल महाराज फिरत आधी तर हा समाज व्यापार करायचा. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा मिठाचा व्यापार, धान्याचा व्यापार करायचा आणि लदणी न्यायचा. प्राण्यांच्या गाई, बैल यांच्या पाठीवर ठेवून माल सप्लाय करायचा. मग रेल्वेची निर्मिती झाली, रेल्वे मग चालू लागली, तर यांचा व्यवसाय कमी झाला. मग फिरता जाता सेवालाल महाराजांनी पोहरादेवीला त्यांचा मृत्यू झाला. आता समाधी आहे त्या ठिकाणी आणि तिथं नंगारा भवनसुद्धा बनवलेलं आहे मोठं. तुम्ही पाहिलं का नंगारा भवन? हो पाहिलं. हो का? तर प्रत्येक बंजारा समाजातील लोकांनी तिथे जाऊन भेट द्यायला पाहिजे. आपल्या संस्कृतीविषयी सांगितलेलं आहे तिथे. 4 मजल्याची इमारत आहे, 200 रुपये शुल्क आहे, तिकीट आहे. ते सगळं आपण पाहायला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्या समाजासाठी काय केलं. आपला समाज पूर्ण देशामध्ये विखुरलेला आहे. किती कोटी लोकसंख्या असेल माहिती आहे का? 13 कोटीच्या जवळपास, त्याच्यापेक्षाही जास्त बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये विविध प्रकारच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. OBC, जनरल, SC, ST. महाराष्ट्रामध्ये VJNTमध्ये टाकलेलं आहे. म्हणून आमची सगळ्यांची अशी मागणी आहे सरकारला की सगळ्यांना STमध्येच टाका, आहे की नाही? ST मध्ये टाकल्यानंतर सगळ्यांना लाभ होईल. झाली आपली थोडीशी माहिती. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो नाईक साहेब, की पूर्वीच्या काळामध्ये समाजात आपल्या तांड्यात काही भांडणं झाले, कोणावर अन्याय झाला, कोणाची काही तक्रार असेल तर नसाब बसवत होते. नसाब आम्ही पाहिलेलं आहे. आम्ही पण जात होतो लहानपणात. तुम्ही होते. निंबा नानाच्या घरासमोर बसत होतो आपण. बरं, आत्ताच्या काळामध्ये जर कोणाला तक्रार करायची असेल तर तुमच्याकडे येतात का आणि तुम्ही तो निपटारा कसे करता? दोघी पार्टीला समजावून सांगायचं. बरं, दोघांना समजावून सांगायचं. तुम्ही असं करू नका, भांडणं करू नका, तंटा करू नका. हे आपला समाज आहे, हे चालतच असते तांड्यापेड्यात. भांडणं तंड चालूच राहते. पण आता हे विसरून जा. आणि हे सर्व आपले कामोकामी सगळे लागा. भांडण तंटा करू नका. बरं, लोक ऐकतात का मग? हो, ऐकतात ना. हो का? बरं, लोकसंख्या किती आहे आपल्या गावाची? लोकसंख्या किती आहे? 1200च्या जवळपास आहे का? हा आपला तो गुलाबनगर वेगळा आणि हा सांगवी रेल्वे, दोन्ही मिळून. बरं, ते सगळे लोक एकत्र जमतात का? कोणकोणत्या सणाला जमतात? आता फक्त समाज, फक्त जयंती. बंजारा समाजातर्फे जे उत्सव साजरे करतात, तर आपल्या गावामध्ये कोणकोणते उत्सव साजरे करतात? कोणते करता तुम्ही? दिवाळी आत्ताच झाली दिवाळी. आज दुसरा-तिसरा दिवस आहे आज. दसरा. बरं, 1 मिनिट. दिवाळीला काय केलं? दिवाळीच्या दिवशी सर्व मंदिरामध्ये दिवे लावले, घरोघर दिवे लावले. अच्छा, संध्याकाळी सण उत्सव केला, सण उत्सव साजरा केला. बरं, दिवे लावण्याचा अर्थ काय आहे सांगा. बंजारा समाज काय करते? दिवाळीच्या दिवशी दिवे लावून सर्व समाज अंधारातून प्रकाशाकडे झाले पाहिजे. अच्छा. त्याच्यासाठी सर्व दिवा लावतात. पोरी सर्व मुली सर्व दिवे सर्व दररोज ठेवतात. हो. आणि सण उत्सव साजरा करतात. म्हणजे घरोघरी जातात आणि ते मेऱ्या मागतात. अच्छा, आणि आशीर्वाद मागतात. मग आपण त्यांच्या आरतीमध्ये पैसे वगैरे ठेवतो. शहरामध्ये ज्या मुली गेलेल्या आहेत त्या पण मेऱ्या मागतात का?
ते आता शहरातील आता गावामध्ये आल्या ना हो, मागं- सुनबाई, मागतात हा, आमच्या मुलाचे सुनबाई, हो, मागतात ना. त्यांच्या मुली हो दुसऱ्यांच्या येतात का? हो येतात बरं बरं, चांगलं आहे. याच्या मागचा उद्देशही तुम्ही सांगितला की अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा हा पर्व आहे. पर्व आहे. बंजारा समाज गर्वाने या पर्वाला मानते, बरोबर आहे. हो. आणि दुसऱ्या दिवसी गायगोधन आहे. हो, गायगोधन गायगोधन म्हणजे काय याविषयी सांगा बरं. त्यावेळेस सकाळी काय करण्यात येते माहिती आहे का? सकाळी हे गाय गोधन करतात मुली. गाय हे खूप गरीब प्राणी आहे. हा, उपयुक्त आहे. आपल्या उपयुक्त आहे. हा, शेतीसाठी बैल देते, बैल देते, शेण देते, शेण देते, दूध देते. वा वा. त्याच्यासाठी हे महत्वाचं प्राणी आहे. म्हणजे त्याला महत्त्व देण्यासाठी गाय गोधन करण्यात गाय येते. गोधन करतात. शेण जमा करते मुली. हो. शेण जमा करून त्याला गाय गोधन करते, फुलं टाकते हा, त्याच्यावर, सडाई टाकतात. झेंडूचे फुलं सडाई टाकतात, रांगोळ टाकतात, हो, हो, हो. रांगोळ काढतात. हो. सर्व व्यवस्था करून सर्व त्याचे गाणं म्हणते त्याच्या. हो हो, आता ते गाणे हा, काही गाणे आपल्या बंजारा बोलीमध्ये बोलतात. आणि मित्रांनो, त्याचबद्दल मी आणखी सांगू इच्छितो की आमचा समाज हा निसर्गपूजक आहे, प्राणीपूजक आहे. आम्ही नदी, नाले, पर्वत, वनस्पती, गाय, बैल या सगळ्यांना मानतो. कारण की त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहे. पूर्वीच्या काळामध्ये जास्तीत जास्त शेती व्हायची बैलांच्या भरोश्यावर. आता ट्रॅक्टर निघाले, आधुनिक समाज बदलला आता. परंतु गाईला फार महत्त्वाचे स्थान बंजारा समाजामध्ये देण्यात आलेले आहे, असं नाईक यांनी सांगितलं. म्हणून हा समाज शिकार करून आधी जंगलामध्ये राहायचा, आता गावामध्ये आला, गावामधून शहरामध्ये गेला. तरीसुद्धा शहरामधील आमचे मुलं दिवाळीला गावात येतात. त्याचा अर्थ की बाबा सगळ्यांनी एकोप्याने राहावं, हां, अंधार दूर करावा. जी संस्कृती आपल्या आईवडिलांनी त्यांना दिली, त्यांनी आपल्या मुलांना द्यावं, असंच वाटते ना तुम्हाला? असंच वाटतं. बरं, बंजारा समाजाच्या लोकांसाठी तांड्यातर्फे नाईक, कारभारी आणि इतर पदाधिकारी, आसामी, नसाबी डायसाणे यांच्यातर्फे काय सांगण्यात येते? आणखी नाईक साहेब, मला तुम्ही हे सांगा की आपल्या समाजातील मुलं शहरामध्ये गेले पण दिवाळीला येतात, होळीला येतात, लग्न कार्याला येतात, लग्न करायला आणि सेवालाल महाराजाची जयंती 15 फेब्रुवारीला असते. 1 जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती असते. तेव्हा ते येतात का? येतात. बरं बरं, सर्व येतात. तर या पिढीला नायकातर्फे तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? नवीन पिढीला काय संदेश आहे तुमच्याकडून? पिढीला सर्व एकत्र राहा, शिक्षण शिकवा लेकरा बाळाला. अच्छा अच्छा, आम्ही जे केलं ते तुम्ही तसंच करा. हा हा, म्हणजे चांगले कामं. चांगले कामं करा. बरं बरं, सेवालाल महाराज जसं आपल्याला कष्ट घेतलेले आहे हो ते भुलू नका. हा, विसरू नका त्यांना. हा, आपसात अभिवादन करताना भांडणं करू नका. आणि जय सेवालाल म्हणा, सेवालाल म्हणा. त्यांची पुण्यतिथी जयंती साजरी करा. म्हणजे बंजारा संस्कृतीचं जतन करा. म्हणजे असंच म्हणायचं आहे तुम्हाला? बरं बरं, चांगली गोष्ट आहे. आणि बंजारा समाजातर्फे 3 महत्त्वाचे जे उत्सव आहे त्याच्यामध्ये दिवाळी तर आहेच, होळी पण आहे आणि तीज उत्सव पण आहे. तीज उत्सवाबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? तीज सर्व तांड्यातल्या मुली सर्व जमा करतात. जमा करून सर्व टोपल्यामध्ये ज्वारा टाकतात, गहू आणि खाली माती आणि त्याच्यावर ते 9 दिवस पाणी टाकतात मुली सर्व. आणि मुली करून मग आखरीच्या दिवशी गोकुळाष्टमीला ते विसर्जन करतात त्याची. बरं, यामधून हाच संदेश देण्यात येतो मित्रांनो की जे धान्य आहे आपलं, 9 दिवसानंतर धान्य कसं होते, त्याची वाढ होते की नाही, चांगल्या प्रकारे ते दिसतात की नाही, मग शेतामध्ये चांगलं धान्य पेरण्यायोग्य आहे की नाही, म्हणजे हे आपली धान्य संस्कृती आहे. ज्याच्या भरोश्यावर आपण जीवन जगतो ते धान्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यांना नमन करण्यासाठी आपण तीज लावतो. जवारा म्हणतात त्याला, जवारा पण म्हणतात. मुली एकत्र येतात, मातीमध्ये टाकतात आणि
वर आल्यानंतर त्या टोपलीमध्ये घेऊन जाऊन त्याला आपल्या संस्कृतीनुसार शेवटी त्याचं विसर्जन करतात, म्हणजे त्याला सन्मान देतात. सन्मान देतात. म्हणजे निसर्गाला सन्मान झाला, हो. धान्याला सन्मान झाला आणि आपल्या संस्कृतीचंही जतन झालं. फार सुंदर तीजोत्सव आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये सुद्धा तीज उत्सव साजरा करण्यात येतो. आमच्या कारंजालाही करण्यात येते. हा, सगळे एकत्र येतात आणि मुंबईला सुद्धा, पुण्याला सुद्धा आपापल्या विविध एरियामध्ये सगळे लोक, बंजारा लोक जमा होतात आणि साजरा करतात. म्हणजे आधुनिक युगामध्ये सुद्धा बंजारा संस्कृतीचं जतन करणारी पिढी आहे, आजही आहे. आणि ही नवीन पिढी आपलं निरीक्षण करते, आहे की नाही? आपण जे करतो ते पाहतात. सध्या हे युग थोडंसं प्रदूषित झालेलं आहे, व्यसनाधीन बनलेलं आहे. तर व्यसनाधीन लोकांसाठी काही संदेश आहे का तुमचा? म्हणजे व्यसनाधीन नवीन पिढी व्यसनाधीन झालेली आहे. बरं. त्यांनी ते व्यसन सोडून द्यायचं. बरं. आणि आपल्या प्रपंचाला, आपल्या कुटुंबात चांगलं राहायचं. बरं. सर्व लोकांशी चांगलं राहायचं, गोड बोलायचं, हे संस्कृती त्यांनी जपायचं. हो, हे आहे त्यांना सांगण्यात येते. बरं बरं. तर ऐकलं मित्रांनो, ठाण्यामधील नायकांची किती मोठी जबाबदारी होती. सेवालाल महाराजांनी आधीच सांगून दिलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र या, उत्सव साजरा करा, आनंदाने साजरा करा, व्यसनाधीन बनू नका. तेच विचार हरिचंद नाईक यांनी आता आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि नवीन पिढींनी चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे, व्यसनाधीन बनू नये, समाजासाठी काहीतरी काम करावं. कारण की स्वतःसाठी तर सारेच जगतात, त्याचबरोबर समाजासाठीही जगलं पाहिजे. या चॅनलवर माझे हिंदी भाषिक लोकही आहेत, त्यांना समजावं यासाठी थोडंसं हिंदीमध्येही मी सांगतो. त्याचा सारांश तो दोस्तों, मेरा गांव है सांगवी रेलवे, तहसील का नाम है दारवा, ज़िले का नाम है यवतमाल. इस स्कूल में मैं जहाँ पर बैठा हूँ उसके आगे प्राइमरी स्कूल है, वहाँ पर 4वीं तक की मेरी पढ़ाई हुई थी. बीच बीच में मैं गांव में आता हूँ. आज मैं मेरे सांगवी गांव में आया, गांव के सर राठौड़ जी से बातचीत की. उन्होंने समाज के लिए 40 बाय 40 फीट का एरिया दिया है, मंदिर बनाने के लिए, सभागृह बनाने के लिए. आज के ज़माने में बहुत अच्छा काम किया उन्होंने. और उनका यह भी कहना है कि बंजारा समाज के लोगों ने एक साथ आकर के अच्छा काम करना चाहिए, तांडे का विकास करना चाहिए, बच्चों को स्कूल में डालना चाहिए और व्यसनाधीन नहीं बनना चाहिए, ऐसा उन्होंने कहा. बहुत अच्छा विचार व्यक्त किया. साथ साथ में मैंने उनको यह भी पूछा कि बंजारा समाज किस प्रकार के त्यौहार को मनाता है, तो उन्होंने कहा दिवाली, होली और तीज उत्सव मनाता है. सारे आराध्य देवत संत सेवालाल महाराज, उनकी जयंती और पुण्यतिथि भी मनाता है. और महाराष्ट्र में 11 साल से ज़्यादा मुख्यमंत्री बने हमारे वसंतराव जी नाईक, इनके बारे में भी कार्यक्रमों का आयोजन भी हमारे सांगवी गांव में किया जाता है. और बंजारा संस्कृति के बारे में बच्चों को भी सिखाया जाता है, बताया जाता है, उनके ऊपर अच्छे संस्कार किए जाते हैं, ऐसा उन्होंने कहा. उनसे मिलकर मुझे बहुत खुशी हुई. इनके पिताजी को मैंने नज़दीक से देखा था, बहुत ही अनुशासन प्रिय थे इनके पिताजी, और वही गुण इनके अंदर आए हैं. और यही गुण उनके चिरंजीव, उनके तरफ कैमरा ले जाइए, वो नमस्कार करेंगे सभी को. हाँ, नमस्कार करसे. नमस्कार नमस्कार. तर ऐकलं मित्रांनो, आताच नाईक साहेबांनी आपल्याला जी माहिती दिली, त्यांनी आपल्या वडिलांपासून जे संस्कार घेतले, तेच संस्कार त्यांच्या मुलामध्ये आहे की नाही हे मी पाहणार आहे आणि त्यालासुद्धा काही प्रश्न विचारणार आहे. तर तुझं नाव सांग आणि तू आई वडिलांकडून तू कोणते संस्कार घेतले बेटा?
माझे संस्कार माझ्या वडिलांना मला संस्कार असे दिले की आपल्या तांड्यामध्ये संपूर्ण समाजामध्ये एकत्र राहायचं, सगळ्याला घेऊन चालायचं. त्याच्यानंतर आपले जे नायकचे पद आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित सांभाळून सर्वांना सोबत घेऊन एकत्र राहून एकजुटीने राहून आपण राहायचं. आणि आज हल्ली जे माझे वडील आहे नायक, त्यांचे समजा कमी झाल्यानंतर माझे जे नायक पद आहे मी स्वतः ती जबाबदारी पूर्ण सांभाळेल. हां. हो का? वा वा, शाबास. संकल्प केलेला आहे की त्याच्याकडं जबाबदारी जर आली नायकाची तर ती जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पाळण्याचं वचन दिलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी जे काम केलेलं आहे तसंच चांगलं काम तो सुद्धा करेल आणि समाजाला आपल्या तांड्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करणार आहे. असे चांगले विचार त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा एक प्रश्न मी त्याला विचारतो की शिक्षणाविषयी ही जी समोरची शाळा दिसते या ठिकाणी बरोबर त्यांना शिक्षण मिळत आहे की नाही, त्यांच्या काही समस्या आहे का, तुम्ही येऊन पाहता का कधी? तेव्हा पाहतो ना, 26 जानेवारी 15 ऑगस्ट कधी समजा सभा असली त्यावेळेस शाळेमध्ये येऊन पाहतो, शिक्षकाला विचारतो. हो का? कसे काय शिक्षण चालू आहे, मुलाबाळा तुम्ही लक्ष ठेवता का, शाळा शिक्षण बरोबर करता का, कोणत्या टायमाला शाळा उघडता, कोणत्या टायमाला तुम्ही बंद करता, हे सगळं आम्ही त्यांची चौकशी करतो. पद्धतशीर आमचे शिक्षक लोक आहे, टायमावर येतात, टायमावर जातात, मुलावर पूर्ण संपूर्ण लक्ष देतात, चांगल्या तऱ्हेने हे सगळं आम्ही त्यांच्याकडे पुरेपूर लक्ष देतो. शिक्षक लोक आमचे पूर्ण व्यवस्थित आहे, सगळं बरोबर चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन देतात. हो का? चांगली गोष्ट आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक पालकांचं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्ही तांड्यातर्फे गावातर्फे पूर्ण करत आहात, तर तुमचं अभिनंदन करतो. आणि असंच लक्ष असू द्या. या गावामधील रस्ते खराब झालेले आहे, काही ठिकाणी अलीकडे खराब झालेले आहे, नाल्या आहेत, त्या ठिकाणी आपण आलो, आता पाणी जात आहे, तर तो रोड सँक्शन झाला आहे, तो कधी बनेल माहिती आहे का? हां, ते सँक्शन झाले. आम्ही सरपंचाला विचारलं, त्याला समजा जवळपास 1 वर्ष झालं सँक्शन झालेलं आहे. रोड सँक्शन झाला. हां, मध्ये रोड मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये जरा आमचे जे ठेकेदार आहेत त्यांनी सांगितलं आम्ही थोडंसं बरसात निघाल्यानंतर आम्ही रोड तयार करू. पावसाळ्यात निघाला आता, आता सुरू करणार आहे का ते काम? सुरू करणार आहे. म्हणजे त्याच्या संपर्कामध्ये राहशील, त्यांना सांगशील आणि ते काम चांगल्या प्रकारे करून घेशील. ही जबाबदारी आहे बेटा तुझी. ठीक आहे, ठीक आहे. हो हो हो. आणखी शाळेमध्ये हे लक्ष ठेवायचं आहे, विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवायचं आहे, अधूनमधून गावात फिरायचं, पाहायचं कोणाच्या काही समस्या आहे का, ही आपली जबाबदारी, आपलं काम आहे ना, आहे की नाही? बरं बरं. तर चांगल्या प्रकारे समाधानकारक उत्तर यांनी मला दिलेली आहे, मला समाधान आहे. आणि खरोखरच सगळ्या गावातील लोकांनी त्यांना जर सहकार्य केलं तर गाव आपलं एकदम स्वर्ग बनते, विकास होतो, गावाचा विकास होतो. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत आणि जे सरपंच आहे त्यांना भेटायचं, त्यांना सांगायचं की गावासाठी कोणकोणत्या योजना आहेत, त्या योजना आपल्या पद्धतीने आपलं काम राबवतात की नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवणं काम आहे. आणि पूर्ण गावाचा विकास करणं आता तुमच्या हातामध्ये आहे, असंच मला सांगायचं आहे. मित्रांनो, तुमचं परत मी आभार व्यक्त करतो, कारण की समाजासाठी तुम्ही चांगली जागा दिली, मोक्याची जागा दिली. असे फार कमी लोक असतात आणि हीच परंपरा पुढे चालू राहणार आहे. तुमचं अनुकरण तुमची मुलं करणार आहेत. आज मी सांगवीला आलो, नायकाशी भेटलो, सगळं त्यांनी व्यवस्थित सांगितलं. त्यांचेही परत एकदा आभार मानतो. आणि माझं असं म्हणणं आहे मित्रांनो की ही माहिती सगळीकडे पोहोचविण्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, पैसा लागत नाही त्याच्यासाठी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत नमस्कार.